जिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेशजी मिसाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून आज आपल्याला लाभले। या शाळेमध्ये 5वी ते 12वी शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे। इथं बसल्यावर आता जेव्हा ते येत होते संस्थेच्या कार्यालयातून येताना त्यांना बऱ्याच आठवणी आठवायला लागल्या। इथं टेक्निकल होतं, इथं ग्राउंड होतं, आपण इथं बसायचो। ह्या सगळ्या आठवणी त्यांच्या आज खूप दिवसानंतर नक्कीच जाग्या झाल्या। त्यांचे सगळे मित्र परिवारही या ठिकाणी उपस्थित आहे। मी सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक विद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो। आजचा हा कार्यक्रम कैलासवासी मोतीलालजी बुगळे हे या संस्थेचे अध्यक्ष की ज्यांच्या कृपाशीर्वादानं ही संस्था ज्यांनी उत्तमचंदजी मुत्ता, मोतीलालजी बुगळे, मगनमलजी गांधी पारनेरकर, सुवालालजी छाजेड, चंदनमलजी गांधी हे जे सुरुवातीच्या काळातले समाजातले नेते होते, धुरीणी होते, त्यांनी सर्वांनी मिळून 1923 साली या संस्थेची स्थापना केली। विद्यालयाचे प्राचार्य श्री भंडारी सरांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली त्यास आपल्या सर्वांच्या वतीने मी अनुमोदित करीत आहे। धन्यवाद। आपले विद्यार्थी माझी इतक्या मोठ्या उंचीवर आहे आणि ही तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेरणेची बाब आहे। त्यामुळे अगदी जोराच्या टाळ्यांच्या कडकडाट साहेबांचा सत्कार। त्याचबरोबर आज कार्यक्रमाला जे आपले अध्यक्ष लाभलेले आहेत, ज्यांचं नेहमीच आम्हा सर्वांना प्रेरक मार्गदर्शन असतं, असे संस्थेचे सन्माननीय सचिव आदरणीय सतीश मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, विश्वस्त, कार्यकारी व सल्लागार मंडळाचे सदस्य, स्वर्गीय मोतीलालजी बुगळे परिवारातील सर्व सदस्य, बक्षीस पात्र विद्यार्थी, त्यांचे सर्व पालक, पत्रकार, मान्यवर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे प्रथम मी मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपली संस्था 100 पार करून दिमाखात उत्तरोत्तर प्रगती करत आहे। 100 वर्षापूर्वी संस्थेचे आद्य अध्यक्ष स्वर्गीय मोतीलालजी बुगळे यांनी या संस्थेचे बीजारोपण केले व केवळ 7 विद्यार्थ्यांवर शाळा सुरू केली। आज हजारो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत। तळागाळातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने सुरू झालेली संस्था आजही आपल्या उद्दिष्टावर निरंतर कायम आहे। त्यामुळेच आज त्यांची पुण्यतिथी साजरी करत असताना वर्षभर ज्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन यश प्राप्त केले व विद्यालयाच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला, त्यांचा आढावा अहवाल रूपाने घेणे आवश्यक आहे। धन्यवाद साहेब। असं म्हटलं जातं की हार मारणाऱ्यांची कहाणी संपते आणि प्रयत्न ज्येष्ठ शिक्षक आदरणीय चन्ने सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। कारण त्यांच्या फोटोचे होणारे दर्शन त्यांच्या साधुत्वाची साक्ष देते। ज्ञानराज माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये बोलताना का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर आपणास समाधान वाटते तो पुण्यवंत पुरुष असतो, या पुण्यत्वाची प्रतीती आपणास त्यांच्या प्रतिमा दर्शनाने होते। त्यांची समग्र शरीरयष्टी केवळ शांतीचा अनुभव आपणास दर्शविते। अशी शांती ज्या ठिकाणी असते तो पुरुष भगवंताचे निवासस्थान असतो। या संबंधाने ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताची सप्त निवासस्थानं ज्ञानराज माऊलीने सांगितलेली आपणास दिसतात। का सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक, का भक्त हन महात्मे, ये माझी निजाची धामे। या नसतात तर सतत केलेले श्रम असतात, सतत घेतलेली इच्छा असते। शेवटी ती इच्छा आधी मनात तयार होते तेव्हा
काहीतरी व्हायचं आहे, काहीतरी करायचं आहे, तेव्हा यश येतं. तर यश ज्यांना मिळालं आहे त्यांचं अभिनंदन. इतरांनी त्याच्यापासून स्फूर्ती घ्यावी. आता एक मी इथे एक इंग्रजीतलं मला आवडलेलं एक वक्तव्य देतो. ते विन्स्टन चर्चिल या दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडमध्ये ज्यांनी इंग्लंडचं आणि दोस्त राष्ट्रांचंच नेतृत्व केलं, ते विन्स्टन चर्चिल हा कसा बराचसा वादग्रस्त माणूस, पण त्यांनी हे खूप छान सांगितलं. त्यांनी सांगितलं होतं की सक्सेस इज नेव्हर फायनल. यश हे कधी अंतिम नसते, हे फक्त एक टप्पा असतो. फेल्युअर इज नेव्हर फेटल. म्हणजे अपयश हे सुद्धा काही तुम्हाला मारत नाही. खूप समजून घ्यायची गोष्ट आहे. अपयश आलं तरी सुद्धा डगमगून जायला नाही पाहिजे. अपयश सुद्धा काहीच नाही. आणि पुढे ते काय म्हणतात, इट इज द करेज टू कंटिन्यू दॅट मॅटर्स. महत्व आणि या भागाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाला पर्याय नाही, हे महाराजांनी दूरदृष्टीने हेरलं. आणि त्यांनी पाथर्डी येथील सुस्थापकांची एक मीटिंग आयोजित केली. या मीटिंगमध्ये स्वर्गीय मोतीलालजी बुबे, उत्तमचंदजी मुद्दा यांनी शिक्षण संस्था चालू करण्याचं, विद्यालय चालू करण्याचं ठरवलं. 20 मध्ये हा ठराव झाला आणि 25 साली पैसे गोळा करून विद्यालय चालू करू असं ठरवलं. पण 1923 सालीच आवश्यक तो निधी उपलब्ध झाला आणि 23 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. मुहूर्तमय ठेवली ही म्हणून आम्हाला सांगता सांगता आमची पुढे वाट होते. 5वीचे असो, 11वीचे असो, BSCचे असो, ऍडमिशन नाही किंवा विद्यार्थी पालक आमच्यावर नाराज होतात. पण त्या काळात विद्यार्थ्यांना शाळेसाठी पकडून आणावं लागायचं. विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व नव्हतं आणि त्या काळात हे सगळं ओळखून त्यांनी हे वृक्ष लावलं. त्याचे फळं 23 पासूनचे नंतरचे सगळ्या पाथर्डी तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना चाखावयास मिळाले. आज आपणासारखे विद्यार्थी इथं शिकून गेले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या मोतीलालजी बुबेंनी, त्यांच्या सगळ्या टीमनी, सरांनी सांगितलं फक्त दान दिलं आणि अर्ध सत्य. त्यांनी स्वतः दान दिलंच, पण त्यांनी दान देण्याची सवय समाजाला लावली. आजही सर जत्रेला, यात्रेला, जयंत्याला जितका निधी गोळा होतो तितका निधी शाळेतल्या, गावातल्या शाळेला मिळत नाही. आजही शिक्षण क्षेत्र त्यापासून दूर आहे. आणि हे असताना ज्यावेळेस शिक्षणाला महत्त्व नव्हतं, त्या काळी 1920 ते 30च्या काळात लोकांना शिक्षणासाठी देणगी देण्यासाठी प्रवृत्त करण्याचं महत्त्वाचं काम मोतीलालजी बुबळे आणि त्यांच्या टीमने केलं. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी मनापासून त्यांना नमन वंदन करतो. आज मोतीलालजी बुबळे जिथं कुठे असते, त्यांनी हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना त्यांचं जीवन कृतार्थ झाल्याचा भाव निश्चित त्यांच्या मनात असेल. त्यांचे हात आज आशीर्वादासाठी उंचावलेले मला स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. आज विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्याबरोबर कायम बोलतो. आज पाऊस ते फार बोलणार नाही, पण तरीही एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. तुमच्यासारखेच मिसाळच आहेत या शाळेचे विद्यार्थी. आज ते अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत. पुढच्या भरतीमध्ये ते जिल्हाधिकारी होणार आहेत. खूप मोठ्या संधी अजूनही त्यांच्यापुढे आहेत. हे इतक्या मोठ्या पदावर कसे गेले? ज्यांना यश मिळत नाही आणि ज्यांना यश मिळतं, यात फक्त एकच फरक असतो, ते म्हणजे यश मिळवणाऱ्यांनी ठरवलेलं असतं तर मला यश मिळवायचंच. आणि ज्यावेळेस यश मिळवायचंच असं ठरवलं जातं, त्यावेळेस यशाशिवाय काहीही मिळत नाही.
जी कुठली गोष्ट आहे तुम्ही एकदा मनात ठाम करता ती निश्चितपणे मिळते. एकच शिक्षक, सारख्याच बुद्धिमत्तेचे लोक एकाच तुकडीत असतात. एकाला 95% मार्क मारतात, एक 40-50% अडकत राहतो. याचं कारण शोधलं तर त्याला अभ्यासासाठी त्याने स्वतःला प्रवृत्त केलेला असतो, तो वक्तशीर झालेला असतो, त्याला त्याच्या जबाबदारीची कर्तव्याची जाण झालेली असते आणि त्यामुळं त्याला यश मिळतं. केमिस्ट्रीला नंबर लागला आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये खरोखर अतिशय स्पर्धा परीक्षेचं वातावरण चांगलं होतं. माझे खूप सिनियर मित्र होते आणि त्यांनी यश मिळवलेलं होतं आणि आम्हालाही त्याच्यामधनं प्रेरणा मिळाली. आम्ही अभ्यास केला. त्यावेळी मला आता NCCच्या मुलांचा गणवेश पाहून आणि त्यांचं एनर्जी बघून मलाही खूप छान वाटलं. मी कॉलेजला असताना ABC असे 3ही NCCचे सर्टिफिकेट मी केले होते आणि माझ्याकडे NCCचं C सर्टिफिकेट असल्यामुळे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसमध्ये त्यांना चांगला स्कोप होता. मग मी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसची एक्झाम पास केली, इंटरव्ह्यूला गेलो. परंतु आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि बहुतेक आर्मी ऑफिसरची मुलं ही जास्तपणे त्या ठिकाणी सिलेक्ट होतात, कारण की त्यांना एक फॅमिली बॅकग्राऊंड पण असतं. त्यांना त्यांचा जो सिलेबस आहे तो प्रॉपर पद्धतीने शिकवला जातो. आमच्या 50 पैकी फक्त 3 मुलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं. खरं तर त्यावेळेस नोकरीची अत्यंत गरज होती आणि त्या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही. मग आम्ही परत जायला निघालो आणि तिथल्या शिक्षकांनी सांगितलं की तुमचं फक्त आर्मीमध्ये सिलेक्शन झालं नाही, याचा अर्थ असं नाही की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अपयशी ठरलेला आहात. तुमच्यासाठी अनेक क्षेत्र खुली आहेत. मग अशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की अपयश हे कधीही परमनंट नसतं किंवा यश हे सुद्धा कधीही परमनंट नसतं. तर त्यांनी आम्हाला हे स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही फक्त आर्मीच्या एक्झाममध्ये तुम्हाला इथे यश मिळालेलं नाही, परंतु जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल. तिकडून येताना मन अतिशय उद्विग्न होतं आणि येताना रेल्वेमध्ये आम्ही हाच विचार करत होतो की काय होईल आता आपलं. विद्यापीठामध्ये आलो आणि पहिली बातमी मिळाली की तुला सेल टॅक्स इन्स्पेक्टर ही प्रिलिम तू पास झालेला आहे. तोपर्यंत आपल्यामध्ये अशी काही क्षमता आहे किंवा काही ताकद आहे याचा कधीही भरोसा नव्हता. आणि जेव्हा ही सेल टॅक्स इन्स्पेक्टरची परीक्षा प्रिलिम मी पास झालो त्यावेळेस असं वाटलं की यार आपण ते काही मीनवाईल राज्यसेवा पूर्वपरीक्षा मी पास झालो आणि पूर्वपरीक्षा पास झाल्याच्या नंतर एक 40 ते 45 दिवसाचा पिरियड माझ्यापुढे होता की ज्याच्यामध्ये मला मेन्सची परत तयारी करायची. माझ्या अनेक मित्रांनी सल्ला दिला की एवढ्या कमी वेळामध्ये मेन्सची तयारी कधी होत नसते. पण मी धीर सोडला नाही आणि ह्या 40-45 दिवसामध्ये मी मुख्य परीक्षेची तयारी केली. आम्ही त्यावेळी मला आठवतं की 15-16 तास आम्ही अभ्यास केला आणि मेन्स परीक्षेची तयारी केली. मेन्सला 6 विषय होते, त्याच्यामध्ये 4 विषय खूप चांगले गेले.